नमस्कार मित्रांनो, आज आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला सी व्ही कसा तयार करायचा आणि कुठे कसा बनवायचा हे सांगणार आहे। सी व्ही हा आपल्याला जिथं बी जॉब करायचे आहे आपल्याला तिथं सी व्ही मागितला जातो। बऱ्याच जणाला सी व्ही कसा बनवायचा, कुठे बनवायचा हा प्रश्न पडतो। तर हा एकदम सोपा आहे मित्रांनो, आपापल्या मोबाईलमध्ये आपण बनवू शकतो। त्यासाठी आपण इंटेलिजंट सी व्ही हा ॲप डाउनलोड करायचा आहे। हे बघा मी केलेलं आहे, ऑलरेडी आहे माझ्याकडे। त्याला आपण क्लिक करायचं आहे। थोडं लोड घेत आहे मित्रांनो। हे बघा ओपन झाले ॲप ओपन झाल्यानंतर इथं क्रिएट ॲप दिसत आहे, सेक्शन दिसत आहे, तिथे आपण क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर क्रिएट न्यू प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तिथं आपण क्लिक करून घ्यायचं आहे। हे बघा असे बरेच सेक्शन आलेले आहेत। त्यात आपण एक नंबरला पर्सनल डिटेल्स, पहिली पर्सनल डिटेल्स घ्यायचे। आपण तिथे क्लिक करायचे। पहिल्यांदा आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आपलं सरनेम म्हणजे की आपलं पूर्ण नाव टाकायचं आणि त्यानंतर ॲड्रेस, आपण जिथे राहतो आपला तो परमनंट ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे। आधार कार्डवरचा आपण ॲड्रेस टाकून देऊ शकतो आणि इथे जे आपली रेग्युलर ईमेल आहे तो आपण इथं मेल टाकून द्यायचा मित्रांनो। त्यानंतर बघा खाली फोन नंबर आहे, तिथे आपला मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे। त्यानंतर आपण सेव्ह करू शकतो। जर आपल्याला फोटो अपलोड करायचा तर आपण इथं फोटो बी अपलोड करू शकतो। त्यानंतर आपण सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर आपण आता एज्युकेशन डिटेल्स घ्यायचे आहे मित्रांनो। एज्युकेशन डिटेल घेतल्यानंतर इथं ॲड आहे ऑप्शन, ॲडवर क्लिक करायचे। ॲड घेतल्यानंतर आपण जे आपलं आता आपण 10वी असाल तर 10वी पण टाकू शकतो, जर 12वी असाल 12वी, आपलं जे काही शिक्षण झालेलं मित्रांनो तो आपण टाकू शकतो। इथं आपण पहिल्यांदा 10वीचं टाकून घेतो। टाकल्यानंतर इथं परत ॲड करायचे मित्रांनो। ॲड केल्यानंतर एज्युकेशन टू आलेलं आहे, तिथे आपण परत 12वीचं टाकायचं आहे। 12वीची माहिती टाकल्यानंतर इथे बघा HSC आणि स्कूल युनिव्हर्सिटी आहे, ते जे आपली युनिव्हर्सिटी आहे किंवा जे आपल्या स्कूलचं नेम आहे किंवा कॉलेजचं नेम आहे ते टाकून द्यायचं आहे। ग्रेडमध्ये मित्रांनो स्कोर आपण पर्सेंटेजसुद्धा टाकू शकतो आणि इयर आपण कोणत्या वर्षी पास झालो ते वर्ष टाकून द्यायचं आहे। परत इथं आपण ॲड करायचं आहे। इथं केल्यानंतर आपलं डिग्री, डिप्लोमा जे काय आहे, BSc BA ते आपण इथं टाकून द्यायचं आहे। इथं पण तशाच प्रकारे आपण युनिव्हर्सिटी, बोर्ड जे काय आहे ते टाकून द्यायचं आहे मित्रांनो आणि ग्रेड आपले मार्क आणि इयर टाकून द्यायचं आणि सेव्ह करायचं आहे। हे झालं बघा एज्युकेशन नंतर एक्सपिरियन्स जे की अनुभव। आपल्याला जर एक्सपिरियन्स असेल तर मित्रांनो इथं एक्सपिरियन्सवर क्लिक करायचं आहे आणि ॲड करायचं आहे। तर आपण जिथं बी जॉब करताय, जसं की हॉस्पिटल, कंपनी, आपण कुठे बी जॉब करू शकतो ना, तिथं आपलं नाव टाकायचे जिथं आपण हे करतो। आपलं जॉब टायटल म्हणजे आपण काय म्हणून तिथं काम करत होतो ते इथं जॉब टायटल टाकून द्यायचं आहे मित्रांनो। आणि इथं आपण कधीपासून जॉईनिंग झालो आणि आपलं कधीपासून तिथं रिजाईन झाले ते इथं दोन्ही पण हे टाकून द्यायचं आहे मित्रांनो। स्टार्ट आपण कधीपासून जॉबला गेलो आणि कधी सोडलं ते इथं तारीख टाकायची आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला थोडंसं डिटेल द्यायचे आहे त्या कामाबद्दल, आपण जे काही आपण काम करत होतो त्याबद्दल। नंतर इथे सेव्ह करायचं आहे। सेव्ह केलं त्यानंतर स्किल पण आपलं थोडंसं हे लिहायचं आहे मित्रांनो। स्किलवर क्लिक करायचं आहे, ॲड, आणि इथं स्किलमध्ये लिहायचं आहे मित्रांनो, 1-2 वळी काय आहे ते लिहायचे थोडंसं आणि सेव्ह करायचे। त्यानंतर इथं ॲड मोर सेक्शन, जे काय आपल्याला ॲड रेफरन्स असेल तर आपण रेफरन्स पण टाकू शकतो। म्हणजे जिथं जॉब करायचे तिथलं कोणी रेफरन्स आहे का, ओळखीचं आहे का, कोणाच्या ओळखीने गेलात का, तिथे आपण टाकू शकतो। तिथं रेफरन्सवर क्लिक करायचं, ॲड करायचं आणि कुठं जॉब कोणत्या कंपनीत करते ते सगळं त्याची डिटेल भरायचे। ते झाल्यानंतर मित्रांनो ॲड मोर सेक्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर जसे की आपल्याला दिसते बघा लँग्वेजवर क्लिक करायचे, पुन्हा इथे ॲड करायचे आणि जे आपल्याला लँग्वेज सोपी वाटते आणि बोलायला येते ती लँग्वेज आपण टाकायची आहे। ते टाकल्यानंतर सेव्ह करायचे मित्रांनो। परत आपण ॲड मोर सेक्शनवर क्लिक करायचे। त्याच्यावर बघा मित्रांनो
सिग्नेचर आहे, सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपण सिग्नेचर फोटो पण लिहू करतो आणि अशी पण लिहू हे करू शकतो मित्रांनो, जसे की हे असे. आणि इथं सेव्ह करायची आणि इथं अपलोड करून टाकायची. आपल्याला जर फोटोमध्ये अपलोड करायचे असेल तर इथं अपलोड करायची मित्रांनो. अपलोड केल्यानंतर इथे सेव्ह करून घ्यायचे. आणि क्रिएट न्यू सेक्शन जर आपल्याला परत काय ॲड करायचं असेल तर आपण इथं हे करायचं मित्र, क्रिएट न्यू सेक्शनवर आपण क्लिक करायचं आहे. जे काय आपल्याला इथं म्हणजे हे करायचं आहे आपल्याला, जसं की आता जेंडर हे राहिलं ना मित्रांनो, ते आपण इथं सर्च म्हणजे ते आपण टाईप करून घ्यायचं आहे. जेंडर टाईप हे केलं आणि इथे क्रिएट करून घ्यायचं. क्रिएट केल्यानंतर आपलं जे काय मेल फिमेल ते टाकून द्यायचं मित्रांनो आणि सेव्ह करायचं. ते केल्यानंतर परत आपण ॲड मोर सेक्शनवर करायचं, परत क्रिएट न्यू सेक्शनवर करायचं, मॅरिटल स्टेटस टाकून द्यायचं. मॅरिटल स्टेटस इथे नाव टाकून द्यायचं मित्रांनो आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर ती आपल्याला जे काय आहे मॅरिड अनमॅरिड ते सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तसंच आपलं जे काय ॲड करायचे अजून आपण ॲड करू शकतो. आणि हे झालं, आपलं रिझ्यूम झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, असेच आपल्या चॅनलवर नवीन प्रकारे व्हिडिओ येतील. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी येत राहा मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.